तुकाराम पंढरीनाथ पवन सुत हनुमान की जय। डोळे बोटील पये मांस पृथ्वी करीन निर्मनुष्य हेमलोक पाडीन वश लावीन त्रास कळी काळा। देवा प्रतिकने शिवशक्ती प्रकाशो आणि निवृत्तीचा स्वागत शिवेचा संधी महाराष्ट्राच्या दरबारामध्ये देवताला दिला आहे। चांगला दिवस आहे, सोमवार दिवस आहे, चांगला दिवस आहे। मग योग शिवेचा असा या ठिकाणी योग लागला, चांगलं नशीब लागत आणि ते मग वेगळा बोलायचं तसं बोलू नाही। तिथं सांगितल्याप्रमाणे जे सांगितलं तेच बोलायचं असं एक चिंता महत्वाचे रामायणामध्ये निघतात। पाठीशी असल्या रघुनाथ वृतांताचे पाडील दात मजला भय नाही निश्चित दुष्ट समस्त निर्दाळीन। समोर झाले आंतरिक बोलणार बोलून असा रामाचा का अवतार आहे, या रामाचा अवतार बोलले असते म्हणून त्यासमोर बोलणं गेलं म्हणतात तू मनशी अप्रमाण माझे वचन परम प्रमाण करावया निर्दळन अवतार पूर्ण श्रीराम। असा अवतार आहे देवाचा, सगळ्याच बांधवडी कोणाची आहे, सगळे देव सोडायचे आहे असा देवाचा हा प्रतिनिधी ज्यांना कसं बोलले दुष्ट माझी दुष्ट संपूर्ण मुख्यत्वे अति कैकई जाण सुहृद श्री विध्वंसर क्रियाच प्राण घात। दोन्ही सांगितले दुष्टकारी दुष्टमारी कसं करायचं देवाची खबर आहे। आपल्याला माहिती चालतं काही चालत नाही असं आपण आपल्या बोल लागलं का सोमुहूर्त दुष्ट दळणी पहिली कैकईची बोहनी माता पुत्र विगडली मा पापी पती पापी। मला धाडलं कोण कैकईला आणलं धाडलं मी म्हणून मी अवतार निघाला घेऊन निघत नाही असं असं कैकईचं स्मरण त्या ठिकाणी आपल्याला करते। दुखेर देतो दशरथ त्या थान मागे वचनार्थ पाया लागता नुकनाथ पती वचनार्थ मानिता। कितीतरी दुःखद दशरथाला झालं तर त्याचं काय होत नाही, पण कैकायचं मला ऐकावं लागतं हिच्यामुळे मला सांगावं लागतं असं असं आपल्या बोलत पित्या पुत्रा करावया तुटी दृढ दुष्टत्व कैकईच्या पुण्य राम काला वेदपटी परम खोटी दुष्टवचन म्हणे स्वतःच्या पतीला म्हणे, पण ते मला काय करावं लागलं रामाचं ऐकावं लागलं आणि काय करावं दशरथाला काय होईल ते सांगत नाही, पण पुढच्या बोलून ते काय बोलतात गीता करिता पळे घात सुख होईल जगात कौशलेशी दशरथ प्राप्त राजी रघुनाथ अभिषेक। सगळ्याला जाता बोला लागता बोलताना रागाला काय म्हणा हिचं जर वचन नाही पाहिजे काय हात तुला असं बोलला तुला जमत नाही हे सारखं नाही जरा माझ्या मनात काय होत नाही असं बोलला ते भ्रातृवचन दृष्टी श्रीराम देशी माटी ईशी मारिल्या पुण्य कोटी स्वानंद पुष्टी लोकी। कशा कशा गोष्टी माझ्या माथ्यावर बसतील ते मी बोलू शकत नाही असे आता काही बोलाले या ठिकाणी काय रामायणाचे शब्द असे महत्वाचं म्हणून बोलाले म्हणजे येचा विषयी रघुनाथा मज आज्ञा देई जे आता म्हणून चरणी ठेविला माझा शोभकत्व निवार। हे माझ्या जीवनामध्ये आहे त्याचं सत्य बोलते आणि करते तुझ्या चरणावर माता घेऊन बोलते असं करते बोला म्हणतात श्रीराम त्याची दे समाधान तुझे बळ अंगवन संपूर्ण हे संपूर्ण मी आपण जाणे। मी सगळं मनातलं सांगते तुझ्या सांगत आपलं येते असं मला बोलू लागले आणि काही का भाषा असणार
झाले बघा. वाटीवला ठिव विरवृत्ती चारी पुरुषार्थ तुझे आधी एवढे आसवन अपकीर्ती आपणा प्रती ओने एवढा कार्य जरी असला तरी काय असेल वचन पाळावं लागतं. आणि मला चार प्रथम एक एक शब्द महत्वाचा नाका बोलू लागले. आतुर्बळी पुरुषार्थेशी तेने मारावे मातेशी दुःख द्यावे पितयाची एकी आमाशी अपकीर्ती. कसं बोला कसं ऐकावं त्याच्यामध्ये महत्व आहे बघा. जे केलं ते करावं लागतं पण ऐकावं कोणाचं बापाचं आणि आईचं याच्यामध्ये का सांगितलं शस्त्रांची त्याच्यामध्ये असे नाकड्या बोलू लागले. विद्यासी पर्यंती सर्वथा ते तवा बली सखी माता तिच्या करिता निज घाता अधर्मता शास्त्रार्थी. सतीचा यायला त्याची मग काय म्हणले ते आम्हाला काय होईल आधर्मता होईल असं एवढं माझ्या होऊ शकत नाही असं एकमेकाला नाटकामध्ये बोलू लागले. विद्याने हात घातला दासीसी हे तव माता होय पुत्राची विरोध करू नये देशी मग कैकईशी केली मारू. असं कधी नाही असं माझं होत नाही असं बोलू लागले. पितृवचन उल्लंघन त्यावरी मातेचे आनंद हे तो होय जगी जगन्य निंदापूर्ण ती लोकी. एवढे शब्द वापरले शब्द जगाने नकली सब जगात निंदा तरी माझी अशी असणारी काही 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 शब्द बोलू लागले. येवनी सुरवंशा प्रती येवडी जोडावी अपकीर्ती सौमित्रा घड्याशी युक्ती पूर्वज सोबती स्वर्ग सूर्यवंशामध्ये जन्माला येऊन हे काम करू नाही असं माझ्या होत नाही. एक एक शब्द महत्वाचे नाटका बोलू लागले. सामास सुरी परिजिनी घरची माताई पोचली त्या प्रकृती आम्हीच केली जरी वडिली कैकई. असा म्हणजे कोणा मोरा घेतला तर त्याचं वजन होणार नाही असे शब्द बोलत असतात. अंगी बळ आहे पूर्ण स्त्रिये मारणे पुरुषार्थ कोण विद्याशी दुःख देणे दारुण आधपतन आमाची. आपला घडतात ते त्याच्या मनात घडता आपोआप गेला काय होईल माईचा मार्गासाठी होईल हे शब्द म्हणतात माझ्यावरती वधूच होतो का ऐकूच देव नाही असे बोलवं लागतात. अंगी बळाची दृढ प्रोढी वना जाता कोण साखडी मारू राक्षसाच्या कोडी सोडू बांधवडी देवाची. आपलं काम आहे सुंदर शिकून गेला सगळ्या देवाची बांधवडी तोडशी असा शिकण्यामध्ये असं तुम्ही बांधवणी स्वधर्माचा शेत दुष्ट निर्दळे लंकानाथ कीर्ती न समाय त्रिलोक्यात हा पुरुषार्थ साधावा. आणि त्याच्या मनात सेतू अशा बांधवडे आणि त्याचा सेतू का दगडाचा बांधला का नाही नामाचा सेतू बांधला असा सगळं ऐकून श्रीरामाचे वचन सौमित्र करी साष्टांग नमन रामे दिगले आलिंगन तेने समाधान दृढ झाले. एकदम काय झालं आलिंगन दिलं दोघांचं एक मन करून गेलं असे शब्द बोलू लागले. पुढती घातले लोटांगण पुढती वंदे श्रीरामचरण तुझे शेमी वनायन दृष्ट कंदन करावया. असे शब्द बोलल्यावर वाटलं झालं आपल्याला काय वाटलं असं होत नाही पण त्या रामायणामध्ये लिहिलं आहे भक्तीले ते शिकले आणि त्या संदर्भामध्ये म्हणतात असे
आणि काही बोलत आहे पुढती नाचे पुढती गाये पुढती वंदी श्रीराम पाय तुझे बाप तुझी माय गरज तागे स्वानंदे तूच बाप तूच माय आणि तू सगळं काही आहेस असे आपल्या जीवनामध्ये काय धरले आणि त्यातून मस्ता घेऊन म्हणतात श्रीराम देई निज भाग्यसी मज न्यावे वनाचे सेवा करावया वनवासी निज मानसी उल्हास मग मी सेवा करीन मला आलो तुमच्या माईला द्यावी बापा द्यावी मी आपला पाण्याची राहणार नाही त्याच्या संगीत राहणार नाही असे काही बोलत आहे आईपणी श्रीरामाच्या युक्ती कौशल्या सुखावली वनान वदावा रघुपती आग्रह स्थिती साधिली एवढं शब्द थोडा तुम्ही रामा आता तू वनाला ते जाऊ नको मी सांगते आई सांगते सगळे लोक सांगतात असे असणारी एकमेकाला बोलाले श्रीरामाचे निज वचन सेने सुख समाधान सुखी झाला लक्ष्मण सुख संपन्न एवढे शब्द कौशल्या कानावर पडल्याबरोबर आनंद झाला असं करायचं मला वाटलं मला आता घेऊन जा तुला त्याच्या मनामध्ये आनंद झाला म्हणतात माता आणि सौमित्र बंधू दोघा झाला सुख समागमो एका जनार्दनी विनोदू परमानंदो श्रीरामा विनोदा पूर्ण पण परमात्मा कसा आहे आनंदाची डोही आनंद तरंग आनंदाचे अंग आनंदाचे असे आपल्या जवळ आनंद हे झाले म्हणतात एका जनार्दना शरण शोक माझी सुख संपूर्ण कौशल्या सुखावनी आपण करविवन प्रयाण श्रीरामा दुःखाचे शब्द निघाले पण सुखाचा आनंद झाला आनंदाचा म्हणा असा आपण जवळ आनंद झाला म्हणतात करण्या पुण्या वाचन श्रीरामा शिवन प्रयाण कौशल्या करवे आपण स्वस्ती वाचन अवतारा मला आनंदच आता कामात तुझा ऐकत नाही लगेच पासून निघून जा आणि आम्हाला ते देऊ नको असा आपला कामाचा किरण बोला म्हणतात स्वस्ती श्री भावार्थ रामायणे अयोध्या कांडे एका कार्तिकाया कौशल्या सावत्सनं नाम